नमस्कार. सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पावसाच्या सरीमध्येही जनसेवेचा ध्यास. नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांच्याकडून रेनकोट वाटप. पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असतानाही शहर स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी नगरपंचायतीचे कर्मचारी दिवस रात्र रस्त्यावर कार्यरत असतात. स्वतःची पर्वा न करता जनसेवेत झोकून देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करत कोरेगाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुनीलजी खत्री यांच्या वाढदिवसानिमित्त उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्या वतीने नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात स्वच्छता, गटार सफाई, पाणी पुरवठा, रस्त्यांची देखभाल आणि विविध आपत्कालीन कामांमध्ये नगरपंचायतीचे कर्मचारी अविरत सेवा बजावत असतात. अनेकदा मुसळधार पावसात भिजत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात. अशा कर्मचाऱ्यांना पावसांपासून संरक्षण मिळावे आणि त्यांचे काम अधिक सुरक्षितपणे पार पडावे या उद्देशाने हा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांनी सांगितले की जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या कष्टामुळेच शहराची व्यवस्था सुरळीत राहते. त्यांच्या सेवेला सलाम म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपस्थितांना या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक बांधिलकी जपणारे राहुल बर्गे यांच्या कार्याचे अभिनंदन केले. यावेळी श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्र बुवा बर्गे, नगरसेवक जयवंतप्पा पवार, संतोष बर्गे, सागर बर्गे, अजित बर्गे, दर्पण कॉम्प्युटरचे संतोष नलावडे सर, युवा नेते अक्षय बर्गे, अनिकेत घनवट तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. आपले कोरेगावचे उपनगराध्यक्ष श्री राहुल बर्गे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून कर्मचाऱ्यांना रेनकोटचं वाटप करतात. आज आपण पाहतो गेले 4 दिवस खूप पाऊस आहे, पण ज्या ठिकाणी पाऊस असतो त्या ठिकाणी आणि पाणी साचलं या ठिकाणी राहुल बर्गे असतात. कालच मी बघितलं त्यांचं उदाहरण की अगदी खोलाच्या पाण्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी स्वतः इथे खर्च करून JCB घेऊन त्या ठिकाणचा पाण्याचा निचरा करायचं काम करत असतात. म्हणजे जसं एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व ते जसे त्याप्रमाणे एक कॉल केला की राहुल बर्गे 100% ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर वैयक्तिक काम असेल तर वैयक्तिक काम पूर्ण करायचे काम करत असतात. सामाजिक बांधिलकी म्हणून आता रेनकोट दिले. इतर वेळी किंवा कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर असं काम करत होतं. पुढील ज्या त्यांचा कार्यकाल असेल त्यामध्ये सुद्धा त्यांनी असंच कर्मचाऱ्यांचं जाणावं. मला वाटतं ते जेव्हापासून उपनगराध्यक्ष या पदावरती बसले तेव्हापासून सुद्धा कर्मचाऱ्यांचं पेमेंट वेळेवर कसं होईल यासाठी नेहमी त्यांची धडपड मी बघितलेली असतात. नेहमी माझ्याबरोबर ते असतात आणि नेहमी कर्मचाऱ्यांचं हित आणि कोरेगावातील लोकांचा हित या संदर्भात त्यांची चर्चा चालू असते. त्यांनी असाच कोरेगावचा विकास करावा. शक्यतो कर्मचाऱ्यांच्या वरती जास्त लक्ष देऊन कर्मचाऱ्यांचाही वेळच्या वेळ पेमेंट कसं होईल आणि इतर त्यांना अडीअडचणी येणार नाही त्या गोष्टीवर त्यांनी काम करावं आणि पुढील गोष्टीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांचं या ठिकाणी कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करतात त्यामुळे त्यांचं या ठिकाणी मी आभारही मानतो आणि त्यांचं हार्दिक स्वागतही करतो. आज या ठिकाणी कोरेगाव नगरपंचायतीमध्ये आपल्या सर्वांना सहकार्य करणारे कर्मचारी जे आपल्यासाठी 24 तास अहोरात्र या ठिकाणी मेहनत करत असतात यांना या ठिकाणी रेनकोट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी उपस्थित आमचे राजकीय गुरु आणि ज्यांनी मला राजकारणात आल्यापासून कायम सहकार्य केले. ज्यावेळेस मी राजकारणात पहिल्यांदा उभं राहिलो त्यावेळेसपासून त्यांनी सहकार्य केले, कायम सोबत राहिले आणि वेळोवेळी मला चांगल्या वाईट गोष्टीपासून प्रवृत्त न होता चांगल्या गोष्टी कशा करणे, समाजात कसे राहणे हे कायम मला म्हणजे अगदी त्यांच्या मुलाप्रमाणे त्यांनी कायम मला
सहकार्य केलं असे कोरेगाव तालुक्याचे लाडके नेते आदरणीय खत्री साहेब, या केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बुवा, आमचे काका जे कायम आम्हाला आदर्श आहेत, अगदी त्यांच्या आणीप्रमाणे मी ज्या ज्या ठिकाणी बोलवेल त्या त्या ठिकाणी कोणताही संकोच न बाळगता येतात असे आमचे चंद्रकांत बर्गे काका. उपनगराध्यक्ष असताना जयवंत पराग यांनी मला मोलाचं सहकार्य केलं आणि कायम संपर्कात आणि सतत बरोबर असणारे आमचे सहकारी जयवंत दादा, जयवंत आप्पा, संतोष काका नगरसेवक, आता नुकते नवीन नियुक्त नगरसेवक अजित बर्गे आणि अक्षय बर्गे, अनिकेत घनवट आणि या ठिकाणी सर्व जमलेले कर्मचारी वृंद. साहेब, मी उपनगराध्यक्ष झाल्यापासून या कोरेगाव नगर पंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या व्यथा ह्याच्या आधी तुम्ही ऐकल्या असतील, परंतु मी उपनगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांना 100% न्याय देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याचे पगार थकून न देणे, कर्मचाऱ्याकडून काम करून घेणे, वेळोवेळी त्यांना शासन पण देणे. शासन दिल्यानंतर कदाचित त्यांना वाईट वाटायचं, पण आता त्यांनी समजून गेलं की हे कामाव्यतिरिक्त आपल्यावरती कोणताही दबाव टाकत नाही. गेल्या वर्षी साहेब असंच आम्ही थांबलेलो आणि कर्मचारी रस्त्यावरती काम करत होते. त्यांना नगरपंचायत झाल्यापासून कधीही रेनकोट मिळाले नव्हते. गेल्या वर्षी साहेब मी त्यांना सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी मी स्वखर्चाने या ठिकाणी रेनकोट देईन. तुम्हाला साहेब कालचं उदाहरण देतो. काल मार्केट याच्या तिथं एक काम चाललेलं आणि मी कर्मचाऱ्यांच्याकडे बघितलं. साहेब तुम्ही बघा, हे आपले कर्मचारी हो का कशा पद्धतीने काम करतात बघा होता. भर पावसात काल काम करत होते आणि त्या ठिकाणी मला जिओटेक फोटो पाठवला एकाने आणि मला म्हणजे साहेब तर मी कालच निर्णय घेतला या कर्मचाऱ्यांना आपल्या पूर्ण पुण्याची पातळी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. आणि आज या ठिकाणी मुद्दाम सांगतो की खत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण रेनकोट वाटपाचा नगरपंचायतीमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे. आणि मला सांगायचा अभिमान वाटतो की आपण कर्मचारी सर्व कर्मचारी या ठिकाणी चांगलं काम करत आहात. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या चांगले नगरपंचायतीकडून आम्हाला सहकार्य हो, आमचं सुद्धा या ठिकाणी आपण सहकार्य राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज. त्यांच्या कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यानिमित्त मला इथं बोलवलं. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत काका, आमचे मित्र जयवंतराव पवार, राहुल बर्गे उपनगराध्यक्ष, राजेंद्र बुवा बर्गे, संतोष बर्गे, अजित बर्गे, अक्षय नलवडे सर, घनवट, उपस्थित असलेले सर्व प्रमुख कर्मचारी. राहुल बर्गे यांनी गेल्या 25 वर्षात त्याचा माझा फार जवळनं संबंध आला. समाजकारणाची आवड आणि लोकांसाठी काहीतरी करायचं, लोकांनी ज्या ताकदीनं ज्या मतावर आपल्याला इथं बसवलंय त्या मताचं ऋण फेडायचं या दृष्टिकोनातून राहुल बर्गे गेले 25 वर्षापासून या कोरेगावात कार्यरत. उपनगराध्यक्ष झाले, उपसरपंच झाले, नगरपंचायतचे सदस्य त्यांच्या मंडळी झाल्या आणि सातत्यानं लोकांच्यात राहायचं आणि लोकांची कामं करायची, कर्मचारी वर्गांशी नाळ जुळवून ठेवायची, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायच्या. असे फार थोडे लोक असतात. लोकांना आणि प्रमुख लोकांना आणि लोकांची नाळ असणारे अनेक लोक, कर्मचाऱ्यांशी नाळ जुळवून ठेवणारा राहुल बर्गे हा सदस्य आपल्याला उपनगराध्यक्ष नगरपंचायतीत भेटला. गेल्या 2 वर्षापासून उत्तम काम करतोय. त्यानं आज रेनकोट वाटप, कर्मचाऱ्यांचे पावसात होत असलेले हाल आणि कर्मचाऱ्यांना आपण माणुसकीच्या दृष्टीनं कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे या भावनेतून आज त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि ते कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी, पावसापासून सुरक्षितता मिळण्यासाठी रेनकोट वाटपचा कार्यक्रम घेतला आहे. राहुल बर्गेला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही नगराध्यक्ष म्हणून ही वाटू नका. नगराध्यक्ष नसताना सुद्धा लोकांशी, ह्या लोकांना सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. एकदा हातात घेतलेलं काम कुठलंही असलं तर त्याला शेवटपर्यंत न्यायची जबाबदारी आपली असली पाहिजे. नगरसेवक म्हणून
उपनगराध्यक्ष म्हणून आज माझी जबाबदारी आहे म्हणून मी करतोय असं नाही. उपनगराध्यक्ष नसला काही नसलं तर माणुसकी या दृष्टिकोनातून ह्या लोकांशी कायम संपर्कात राहून ह्यांच्या अडीअडचणी सोडवायचं काम भविष्यकाळात जयवंत असेल, संतोष असेल, अजित असेल, इतराजी बरेच जणांनी आता भविष्यकाळात आता आरक्षण नवीन निवडणुकीत कशी पडतील, काय पडतील, आपण असू नसू असे अनेक प्रश्न उभे राहतील. पण या लोकांच्या बाबतीतले घेताना निर्णय कायम ह्यांच्याबरोबर आपण राहिलोय. ह्यांच्या सुरक्षितेसाठी जे जे आपल्याला शक्य आहे तेवढं आपण केलं पाहिजे. ही भावना ठेवून आपण भविष्यकाळात वाटचाल करावी. चांगल्या कामाचं मूल्यमापन होत असतं. जनता बघत असती, लोक बघत असतात आणि चांगल्या काम करणाऱ्या माणसाला पाठिंबाही मोठा असतो, परमेश्वराचा आशीर्वादही असतो. जो दुसऱ्यासाठी करतो त्याला काही कमी पडत नाही. त्या दृष्टीतनं आपण भविष्यकाळात काम करावं आणि आमदार महेशदादा शिंदेच्या माध्यमातून कोरेगावात चाललेला विकास आणि काही अपुरी राहिलेली कामं याबाबतही लक्ष घालून ती पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांना बरोबर घेऊन आपण ती कामं येत्या 4-6 महिन्यात करावी. नागरिकांना जिथं अडचणीचा प्रसंग उभा राहतो, नागरिकांना कुठं आज खड्डे पडल्यात, कुठं मुरुमाची गरज आहे, त्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे बघून कोरेगाव शहरातल्या लोकांना सुखासमाधानानं कसं राहता येईल या दृष्टीनं आपण सर्व नगरपंचायतच्या बॉडीनं काम करावं. याच माझ्या तुम्हाला सूचना बी राहतील आणि प्रेमळ ही राहील, म्हणणंही राहील. तरी भविष्यकाळात आपण सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून चांगलं काम करूया या अपेक्षा व्यक्त करतो. राहुल वर्गाला सुरू असलेलं काम अखंड राहावं या इच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय उपनगराध्यक्ष राहुल वर्गे यांनी ठिकाणी उपनगराध्यक्ष राहुल वर्गे यांनी रेनकोटचं वाटप केलं. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी सहकार्याची भावना दाखवली. त्याबद्दल त्यांचं मी कर्मचाऱ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि असं इथून पुढे त्यांनी सहकार्य करेल अशी मी इच्छा व्यक्त करतो.